चला मॅच ऑन करूया दाबड. श्रीवर्धनचे पाठीराखे आहेत का झोपलेत? शाबीर स्ट्राइक वरती, नॉन स्ट्राइक वरती अरबाज पाहायला मिळतोय. आशिष गोलंदाजी मार्क वरती. आशिष मेहरुल ऑन बॉलिंग मार्क. पहिला बॉल. पहिल्याच बॉल वरती मात्र फटका खेळायचा वेगळीकडे होता, जातो वेगळीकडे. त्याच वेळी 2 धावा पहिल्या बॉल वरती येताना 1 रन शॉट येताना पाहायला मिळाली. ही एकच धाव फलकावरती येताना पाहायला मिळते. चला मॅच कडे वळतो. ज्या ठिकाणी गॅप शॉट, चेंडू सीमा पार, चौकार. या सीमा पार चेंडू जाताना पाहायला मिळतो. प्रवास खूप चांगला केला, गॅप मध्ये चेंडू ढकलला आणि सीमा पार चौकार येतोय. श्रीवर्धनच्या टीम कडून आलेला हा चौकार. धावफलकावरती आपण पाहतो धावा जाऊन पोहोचल्यात. 5 ही धाव संख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावफलकाकडे वळतो. डॉट बॉल अजूनही येताना पाहायला मिळाला. चौकार आल्यानंतर आशिष मेहरावलने मात्र आपला क्लास दाखवला. हा पेन्शनची मागणी केली जाते. बॅटर कडून हा वाईटचा कॉल दिला जातोय. अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केले जाते. सरपंच रिव्ह्यू एक्सपायर होतोय अनसक्सेसफुल आणि पंचांचा जो कॉल राहिला आहे तो म्हणजे फेअर डिलिव्हरी हाच अंमलबजावणी केली जाणार आहे. आणि आता मात्र श्रीवर्धन टीम आपल्याकडे रिव्ह्यू नाही आहे. ऑन स्क्रीन जरा जेडीसी आला तर मजा येऊन जाईल. ऑन स्क्रीन आपल्या प्रेक्षकांना सुद्धा पाहू द्यात. जितका तुम्ही शफल होणार तितकं ती रेंज वाढत जाते. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, षटकार. सिंगल वाईट आपल्याला पाहायला मिळाला. शफल वाईट नव्हता तो आणि त्याच वेळी रिव्हर्सचा फटका, चेंडू सीमा पार, षटकार येताना पाहायला मिळतो. आपल्या एलईडी स्क्रीनच्या वरून चेंडू निघून जातोय. स्क्रीनला लागला चेंडू आणि मात्र आपण पाहिलं धावफलकावरती वळतो. या षटकाराने 11 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळाले. या ओव्हर मधला शेवटचा बॉल बाकी. हा स्पीड मध्ये खूप टाकला. वाटलं नव्हतं की ज्या रनिंगने येणार त्या लेग बाईस मधून आलेली धाव, ज्या रनिंगने गोलंदाज ट्रॅक वरती आला होता ती ट्रॅक त्यांनी सोडला आणि मात्र जोरात रंपाट सुसाट बॉल फेकला. आणि आपण जर पाहिलं धावफलकावरती 1 ने वाढवताना पाहायला मिळाली. 12 ही धावसंख्या धावफलकावरती लेग बाईसने आलेली ही शेवटच्या बॉलवरची धाव. आणि पहिल्या ओव्हर मध्ये श्रीवर्धन अर्थात नबिहा 11 श्रीवर्धन या संघाची धावा धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. 12 ही धावसंख्या धावफलकावरती. यास बॉलिंग वरती आणखीन एक दिग्गज फिरोज शेख आपल्याला येताना पाहायला मिळाले.
श्रीवर्धन टीमचे पाठीराखे आहेत असेल तर जरा एकदा टाळ्या होऊन जाऊ दे श्रीवर्धनकर. नाही असं नाही, आपण जरा ही ओव्हर झाली का परत IPL सारखं काहीतरी करूयात. यासिन सर आलो आपल्या टाइमात आहे. बॅटल स्वीप मारायचा प्रयत्न, स्वीप मात्र बसत नाही आणि अर्थात बँड काठी गुल होताना पाहायला मिळाली. फलंदाज बाद. क्लास दाखवताना पाहायला मिळाला फिरोजने आणि अर्थात आपण पाहिलं बॅटवरती येत नाहीये, काही संपर्क राहिला नाही आणि सरळ आपण पाहिलं यष्ट्यांवरत्या काठ्या उडवल्या जातात आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं डॉट बॉल येतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुफियान येदारा पाहायला मिळतोय. एक चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली साबिर कडून, ज्याने वैयक्तिक 11 धावा संघासाठी बनवल्या. सुंदर बॅटिंग. याही वेळेला चांगला बॉल जर आपण पाहिला पंचरकडे एक आशावादी नजरेने त्यांनी पाहिलं सुद्धा. दुसरा बॉल डॉट केला जातो, पहिल्या बॉलला विकेट, दुसऱ्या बॉलवरती निर्धाव. आता जे मैदानावरती आपण प्रेक्षक पाहतोय ना ते खरे क्रिकेट प्रेमी आहेत. यापूर्वी जे क्रिकेटर होते किंवा जो स्टँड्स आणि या गोष्टी भरलेल्या होत्या त्या फक्त एका वेळेपुरतं होते, पण अजूनही मैदानात जे क्रिकेटर आहेत. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक यष्ट्यांच्या पाठीमागे आला आणि झेल आणि फलंदाज बाद. बारा या धावसंख्येवरती दुसरा गडी बाद होताना पाहायला मिळतोय. पहिले 3 चेंडू फेकले फिरोजने, 3 चेंडू मध्ये धावा धावफलकावरती आल्या त्या म्हणजे फक्त 0. हा स्वीप चांगला खेचला, चेंडू हवेमध्ये खूप वेळ पाहायला मिळतोय. झेलचा प्रयत्न पुरेपूर झाला होता, प्रयत्न खूप मोठे केले होते पण प्रयत्नार्थी आपण जर पाहिलं झेल कलेक्ट झाली नाही. हाताला चेंडू लागला होता, थोडी गती कमी केली असती आपली तर मात्र ही झेल सुखरूप झाली असती. 2 धावा येतात, 2 धावेने मात्र जे थांबलेलं धावफलक आहे ते धावायला लागलं. 14 धावा धावफलकावरती झालेल्या पाहायला मिळतात. ड्राईव्ह आहे चांगली, 1 धावेचा प्रयत्न, 1 धाव चांगली येते, 1 धावेने धावफलकावरती वाढ. 15 धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. फिरोजचं जर आपण षटक पाहिलं पहिल्या 3 बॉलमध्ये 2 विकेट 0 धाव, पण नंतर 2 चेंडूंमध्ये 3 धावा दिल्यात. शेवटचा बॉल या ओव्हर मधला अरबाज पहिल्यांदा स्ट्राइक वरती. चांगला क्षेत्ररक्षक लावलाय त्या ठिकाणी. डॉट बॉल येतोय शेवटच्या चेंडूवरती, धाव मात्र मिळत नाहीये. 3 धावा या ओव्हर मध्ये पाहायला मिळाल्या, 2 मौल्यवान विकेट्स प्राप्त झाले. धावफलकावरती धावा झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. तब्बल 15 ही धावसंख्या धावफलकावरती.
संपूर्णपणे पिन ड्रॉप सायलेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण का ज्या पद्धतीने फटकेबाजी हवी आहे किंवा ज्या पद्धतीने मोठे फटक्यांची आवश्यकता आहे ते फटके येत नाही आहेत आणि ते फटके जर येत नसतील तर मग मात्र मॅच बघायला तितकीशी रंगत राहत नाहीये. श्रीवर्धनकर सर्वजण आपल्या गावच्या टीमसाठी आपल्या शहरी टीमसाठी सपोर्ट करण्यासाठी संपूर्ण चौबाजूला आपण अजूनही प्रेक्षक पाहतोय ते थांबलेत. ते वाट पाहतायत आपल्या संघाला. कारण 28 धावा सुद्धा त्यांनी वाचवल्यात या मैदानावरती. चांगला फटका आहे गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. चेंडू निसटतो. चेंडू सीमा पार येतोय. चौकार. गरज होती एका मोठ्या फटक्याचे. फिरोजच्या ओव्हरला धावा जास्त आल्या नव्हत्या आणि मग त्याचा अर्थात आपण पाहिलं समाचार पुढच्या ओव्हर मध्ये घेतला जातो. या चौकाराने धावफलकावरती वाढ. 19 ही धावसंख्या धावफलकावर झालेली आपल्याला पाहायला मिळते. सुंदर फटका. जर ओळखलं गतीचा पुरेपूर वापर केला आणि फक्त ग्लान्स केला चेंडू सीमा पार. 4. 19 धावसंख्या धावफलकावरती. साऊथ गोलंदाजी मार्कवरती शोएब आपल्याला पाहायला मिळतो बॅटिंग करत असताना. व्ही शेप जर आपण पाहू शकाल पाठीमागे खेचला जातोय. हा चांगला बॉल आहे खूप स्पीड मध्ये. पंच आमच्यापर्यंत वळतात. हा व्हाईट बॉल आहे त्यांना पाहायला मिळाला. स्क्वेअर बॉलने धावफलकावरती आणखीन एक वाढ. 20 ही धावसंख्या धावफलकावर झालेली पाहायला मिळते. फायनल मॅच आणि आपण जर पाहिला फायनलच्या मॅच साठी पूर्ण रंगत मैदानावरती आले. हो 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 याही वेळेला चांगला बॉल पण मात्र पंच आमच्यापर्यंत परत वळले जातात. हाही स्वैर चेंडू फेकला जातो. याही वेळेला आणखीन एक अवांतरित धाव. 21 धावसंख्या धावफलकावर झालेली आपल्याला पाहायला मिळते. बॉल बॅक ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट जर लागली तर मात्र ही विकेट प्राप्त झाली असती. 2 व्हाईट बॉल नंतर मात्र बॅट मधून येताना धाव आपल्याला पाहायला मिळाली. बॉल बॅकच्या अर्थात ड्राईव्ह पाहिली आपण. एका धावेने धावफलकावरती वाढ. 22 धावसंख्या धावफलकावरती. श्रीवर्धन संघ प्रयत्न करत धावफलकावरती रन बनवण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा श्रीवर्धन संघाला करावी लागतीये. बॅटवरती चांगल्या पद्धतीने आला नाही. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू अडवतोय. स्लिप रिजन मध्ये मात्र आपण पाहिलं धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेने धावफलकावरती वाढत 23 धावसंख्या धावफलकावर झालेली आपल्याला पाहायला मिळते. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आहे. गॅप मध्ये चेंडू निसटतोय. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क नाही आहे. चेंडू निसटून जातो सीमा पार. आणखीन एकदा येतोय सुंदर असा चौकार. चौकाराने धावफलकावरती वाढवताना आपल्याला पाहायला मिळाली. धावफलक 4 ने पुढे सरकला जातोय. 27 ही धावसंख्या धावफलकावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता डान्सिंग डाऊन द विकेट झाला होता पण मात्र आपण जर पाहिलं बॅट मध्ये चांगला आला नाहीये चेंडू. याही वेळेला आपण पाहिला बॅटल स्वीप मारायचा प्रयत्न केला होता. 1 धाव येते आणि एका धावेवरती समाधान ठेवावंच लागणार आपल्याला. 1 धाव येते. एका धावेने धावफलकावरती वाढ. 28 ही धावसंख्या धावफलकावर झालेली आपल्याला पाहायला मिळते.
सौथचा हाताळा जात असताना हे षटक, त्या षटकामध्ये आपण पाहिलं 2 चौकार, 2 वाईट बॉल आणि 3 एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचा बॉल, चेंडू हवेत, गॅप शॉट, चेंडू सीमा पार, फरार, चौकार. या चौकाराने धावफलकावरती वाढ, 32 धावसंख्या धावफलकावरती. एका क्षणाला वाटत होतं धावफलकावरती बनत नाही आहेत आणि श्रीवर्धन टीमने ज्या पद्धतीने फ्लो पकडला, धावफलकावरती बनायला सुरुवात झाली. 32 धावसंख्या धावफलकावरती. या शेवटची ओव्हर, शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धावा जरी आल्या तरी 45+ स्कोर कार्ड येऊन जाईल. 45 ही ओलांडणारा एक धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. त्याच जर ओव्हरमध्ये 20 एक धावा आल्या तर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील एक 50 धावापेक्षा जास्त धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. शेवटची ओव्हर, या शेवटच्या ओव्हरला निर्णायक करण्यासाठी, आपलं सर्वस्व पणाला लावण्यासाठी या स्पर्धेची एकमेव मेडन ओव्हर ज्याने फेकली तो अदनान गोलंदाजी मार्कवरती आलेला पाहायला मिळतोय. कालच त्याने स्पर्धेची पहिली मेडन ओव्हर टाकल्यानं आपल्याला पाहायला मिळालंय. थोडं स्पीडअप करा. चांगला बॉल आहे पण मात्र आपण पाहिलं रिस्की रन आणि मात्र फलंदाज बाद. मुबीन शेख नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सात चेंडू आणि 13 धावांची खेळ आपल्याला पाहायला मिळाली शोएब कडून. .32 ऑन बोर्ड असताना मोठा प्रहार, चेंडू सीमा पार, षटकार. अरबाजच्या बॅट मधून आलेला हा ब्रँडेड 6 षटकार. षटकाराने धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळते. 38 ऑन बोर्ड. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. वेट केला आणि बघ मात्र मोठा प्रहार. ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं शोएबची विकेट का बलिदान द्यायला त्यांनी लावलं त्याचं सार्थक करेल का. पहिल्या बॉलवरती षटकार खेचलाय त्याने. नाही, बॅट आणि बॉलचा चांगला काही संपर्क राहिला नाहीये. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. त्याच वेळी आपल्या पार्टनरला सुद्धा त्याने थांबवलं की राहिलेले सर्व चेंडू अर्थात उर्वरित 3 बॉल, 3ही बॉल मिस खेळणार. 38 धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. या 3 बॉल पैकी 2 बॉल जर मोठे फटके आले तर 50 धावा धावफलकावरती बनू शकतात. ना पंच आमच्यापर्यंत वळणार. यस, वळले सुद्धा. वाईट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती 1 ने वाढ. 39 ऑन बोर्ड. दर्दी प्रेक्षक श्रीवर्धनकर, वाळवटीकर, स्वर्गीय अकबरी चषक आपण पाहतोय.
दुसऱ्या पर्वातला आपण शेवटची आणि अंतिम मॅच फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी आपण पाहिला आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 4 बॉलची फेकी झाली. धाव फलकावरती धावा 39 झालेल्या आहेत. उर्वरित 2 चेंडू अजूनही बाकी. बॉलिंग मार्क वरती रनअप वरती आले. रनवे मध्ये अडथळा येताना आपल्याला पाहायला मिळाला. रनवे मध्ये अडथळा म्हणायचा की एक माइंड मध्ये एक चेंडू बनवून आणण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅटचा फ्लो चांगला नाही राहिला. आउटसाइड एज आणि अर्थात आपण पाहतोय फलंदाज बाद. नवीन बॅटर जाकीर मैदानाच्या आत येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल रनआउट. दुसऱ्या बॉल वरती षटकार. नंतर डॉट बॉल. नंतर वाईड बॉल. नंतर डॉट आणि मग विकेट. या इनिंग मधला शेवटचा बॉल बाकी. 39 ऑन बोर्ड. 39 धावसंख्या. एक वेळेस वाटत होतो धाव फलक 45-50 ओलांडेल, पण आता 40 धावा धाव फलकावरती ओलांडणार की नाही हे आलेला नवीन फलंदाज आपण जर पाहतोय जाकीरच्या हातामध्ये आहे. फटका चांगला आहे. गॅप मध्ये ढकलला चेंडूचा पाठलाग चालू आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातो. सीमा पार मिळतोय चौकार. चौकाराने धावा धावफलकावरती बनल्यात त्या म्हणजे 43 आणि आता 44 धावांचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. मेमन सर आमच्यापर्यंत जोडायचं आहे. मेमन सर अर्थात 44 धावांचा पाठलाग ऐकण्यासाठी वळूयात आपण आमचे अर्थात साथी समालोचक मेमन सर मॅन फ्रॉम चिपळूण यांच्याकडे. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं फाइनल का मैच. न जाने किसके हाथों में इस टूर्नामेंट को जीतने की रेखा गए. सारे खिलाड़ी ने इस टूर्नामेंट को जीतने का सपना देखा गया.
फ्रेंड्स ग्रुप वालवेटी, आफ्ताब 11 वालवेटी प्रेजेंट लेट अकबरी चषक 2025, दूसरा साल, दूसरा संस्करण और दूसरा पर्व चल रहा है। उसके अंदर यह फाइनल का मुकाबला आज की चौथी रात, आखिरी रात। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर जाने चाहिए, ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए। ठीक ठीक, चलिए प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर जाने चाहिए। मुकाबले के अंदर अब हम रुक करने वाले गए। दूसरे इनिंग का खेल, पहले इनिंग के अंदर एक शानदार तरीके से, जिनका आवाज आपने सुना, गुरदियात यादव, बहुत अच्छा आवाज आपने, मैन फ्रॉम रोहा, अच्छा काम इन्होंने भी किया अपने जीवन के अंदर। अवश्य टूर्नामेंट के अंदर एक शानदार कमेंटेटर हमारे साथ जुड़े थे आज की रात में, इनका भी तहे दिल के साथ आभार व्यक्त करते हैं। उसी के साथ यासीन मर्चेंट सर, इन्होंने भी बहुत अच्छा काम किया। हमारे अंपायर सादिक राजापुरकर साहब, मुन्ना पठान सर, अजीम हमदुल्ला साहब, नितेश कदम और शेखर सर, इन सभी का हम तहे दिल के साथ आभार व्यक्त करते हैं। 2025 का ये टूर्नामेंट सफल टूर्नामेंट रहा। फ्लड लाइट के अंदर वालवेटी का ये छोटा सा गांव, उसके अंदर चलने वाला ये टूर्नामेंट, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मुस्तकिम हुर्जुक के लिए प्राइज ऑन है। हर विकेट के लिए 1000 का इनाम, हैट्रिक के लिए 5000, शाकिब टोलकर साहब इनकी तरफ से प्राइज है। 4400 लक्ष्य। सऊद पटेल प्रारंभिक बैटर के रूप में, निहाल और सऊद पटेल आए हैं। फील्डिंग देखिए, एक खिलाड़ी गली, एक खिलाड़ी फ्लाइंग स्लीप, एक खिलाड़ी पॉइंट का खिलाड़ी थोड़ा सा ऊपर है शॉर्ट टर्नमेंट के स्थान पर, मिड ऑफ पर एक खिलाड़ी, ऑन सेट पर मिड ऑन, स्क्वायर लीग के खिलाड़ी अंदर गए, 2 खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर गए। मुख्य अंपायर मुकाबले के दूसरे पड़ाव की तरफ शुरू होने का इशारा कर रहे हैं। स्ट्राइक रेट पर सऊद पटेल तैयार गए। मुस्तकिम हुर्जुक, जिनको हमने लेदर बॉल के अंदर भी देखा है, टेनिस बॉल के अंदर भी अच्छा काम। पहली गेंद बहुत शानदार तरीके से खेलते थे, पहली गेंद के ऊपर वार पर वार, गेंद बॉल के बाहर शानदार, दमदार, असरदार, वजनदार गेंद बॉल के बाहर 4 रन। पहली गेंद के ऊपर एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज सऊद पटेल द्वारा, बल्लेबाज को लगी है रनों की भूख, उन्होंने खेल दिया। स्कोर का डब जाकर 4 रनों के साथ खिला गए। की आवाज याद आ रही थी, बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, पहली गेंद के ऊपर चौबा, दूसरी गेंद के ऊपर शिकार, एक तेरी एक मेरी, 100 सोनार की एक लोहार की, दूध का दूध पानी का पानी, और विकेट गिरता हुआ दूसरी गेंद के ऊपर बल्लेबाज को बैक टू बॉलिंग भेजा गया। एक्शन रिप्ले में देखिए, सेलिब्रेशन देखने जैसा था, बहुत बड़ा विकेट मिला गेंदबाज मुस्तकिम हुर्जुक को। मुस्तकिम हुर्जुक जिन्होंने तो मुस्तकिम हुर्जुक ने कतर में जाकर भी लेदर बॉल के अंदर अच्छा काम किया था, और लेदर बॉल टेनिस बॉल के अंदर ये अच्छे खिलाड़ी है। तो इनके लिए एक बार फिर हैट्रिक के लिए प्राइज देखिए, कतर से अब्दुल कादर, ओनर ऑफ हन्नान क्रिकेट क्लब कतर, इनके तरफ से 6000 का इनाम है इनके हैट्रिक के लिए, और हर विकेट के लिए 1000 का इनाम शाकिब टोलकर साहब इनकी तरफ से गए। कई दर्शक अभी भी यूट्यूब पर जुड़े हुए हैं, जीटीसी के साथ जुड़े हुए, ग्लोबल टेनिस क्रिकेट बहुत अच्छा काम करेंगे। सऊद पटेल ने पहली गेंद के ऊपर चौबा लगाया, दूसरी गेंद के ऊपर विकेट का मौका, डकआउट की तरफ चले गए। नए बल्लेबाज मैदान के अंदर फहद पटेल बैटिंग करने के लिए तीसरे नंबर पर कट करना चाहते थे, टप्पा करने के बाद ज्यादा बाहर की तरफ चले गए हैं। क्रीज की गहराई का इस्तेमाल मुस्तकिम हुर्जुक ज्यादा करेंगे। इनके पास एक बार भी देखिए, इनके कद बढ़ा गए, हाइट बहुत अच्छी इसका इस्तेमाल करते गए, और इसके खंडों का इस्तेमाल भी अच्छी तरीके से कर रहे हैं। टप्पा खाने के बाद ज्यादा गेंद बाहर की तरफ चली गई, क्रीज की गहराई का इस्तेमाल ज्यादा नहीं करना है।
आपको गेंदबाजी ऑफ स्टंप के बाहर करनी है, तीसरे चौथे पांचवें स्टंप की तरफ करनी है, 90 डिग्री में गेंदबाजी करनी होगी और सटीक लाइन के साथ गेंदबाजी करनी है। 44 रनों का लक्ष्य इस मुकाबले में है। रन संख्या 5 रन, 1 विकेट के नुकसान पर। पावर प्ले का ऊपर चढ़ा मुस्तकिम हुर्जुक श्रीवर्धन एक्सप्रेस के नाम से जाने जाते हैं और इस खिलाड़ी ने श्रीवर्धन का नाम बहुत बड़ा किया है। राउंड विकेट आधे बल्ले का इस्तेमाल किया था, गेंद और बल्ले का ताल्लुक नहीं है। टप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर साबिर के हाथों में जाते हुए विकेट के पीछे बहुत अच्छा काम चल रहा है। साबिर भी बहुत अच्छे खिलाड़ी है, इनके ऊपर भी फिलहाल निगाहें रहेंगे। बैटिंग करने के लिए जो बल्लेबाज फहद आए हैं, छोटे कद के खिलाड़ी हैं, छोटे उम्र के खिलाड़ी हैं, मगर ये खेलना बहुत अच्छे तरीके से जानते हैं, तब जाकर इनको मौका मिला है। तीसरे नंबर पर प्रति ओवर 11 के 80 रन बनाने फाइनल का मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। 44 रनों का लक्ष्य इस मुकाबले के अंदर। पहले बल्लेबाजी करते हुए नदिया 11 श्रीवर्धन ने 43 बनाए। 44 का लक्ष्य, जवाबी हमला देते हुए रन संख्या 5, 1 विकेट के नुकसान पर। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, हाफ ट्रैकर गेंद थी, इस गेंद को ऑन साइड पर खेलते हुए स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ, गेंद बाउंड्री के बाहर, वार पर वार, गेंद बाउंड्री के बाहर 4 रन। ब्यूटीफुल शॉट, छोटा तीर वार करे गंभीर, छोटा पैकेज, बड़ा धमाका, हाफ ट्रैकर गेंद पे बैकफुट पर चले गए, जगह बनाया, पहले पढ़ लिया, उसके बाद बल्लेबाज फहद पटेल ने जड़ दिया। शानदार चौका। स्कोर का डब जाकर तेजी के साथ आगे की तरफ बढ़ता। एक्शन रिप्ले आप देख रहे हो ग्लोबल टेनिस क्रिकेट पर, अच्छी तरीके से एक्शन रिप्ले दिखाया जा रहा है। कैमरामैन बहुत अच्छा काम कर रहे हैं। स्वप्निल बहीर, गणेश ठाकुर, उसी के साथ पुण्यवर्धन खिल्लारे, इन्होंने बहुत अच्छा काम किया इस टूर्नामेंट के अंदर। 4 रात इन्होंने मेहनत ली है और इस टूर्नामेंट को सफल बनाने में इनका भी रोल बहुत अच्छा रहा है। और ये सारे खिलाड़ी की बात की जाए तो ये सभी खिलाड़ी भी है, ऑर्गेनाइजर भी हैं और कई लोग हैं जिन्होंने बहुत अच्छा काम इस टूर्नामेंट के अंदर किया है। कई लोग हैं जो पर्दे के पीछे के कलाकार हैं। फैजल हुर्जुक साहब इनकी तरफ से मुस्तकिम हुर्जुक के लिए 1000 का इनाम। अच्छी गेंदबाजी, सऊद पटेल को आउट किया, चौबा जरूर लगा, उसके बाद इन्होंने शिकार किया और अब जाकर इस ओवर के अंदर चौबा भी आया है। फहद पटेल ने भी वापसी की अपने टीम के लिए। रन संख्या 9 रन, 1 विकेट के नुकसान पर। कट कर दिया, 2 खिलाड़ी के बीच में से गैप में से गेंद चली गई है। नसीब का सहारा, भाग्य का सहारा, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। गेंद बॉडी के बाहर जाते हुए 4 रनों का इशारा।
मंडल 11 वहूर साबिर भाई मुकदम, कॉन्ग्रेचुलेशन। पहली बाइक ओनर जीतने में साबिर भाई मुकदम का